नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या लाडक्या धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि मंडळी, आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील तलाठी कॉलनीमध्ये. आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. आणि पहिल्या खेळाला आपण सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला हा खेळ खेळण्यासाठी ते 6 ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. खेळ काय, खेळाचं नाव तुम्हाला कळलेलं आहे. हा, नाव काय? खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा, खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा, हरकत नाही. काय नाव? पूर्वा शिर्के. तुमचं नाही, खेळाचं नाव. खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा, खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा, अरे अरे बापरे, हो हो. तर ह्या खेळामध्ये आपण एक वाक्य देत असतो आणि ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचं. कुठल्या पद्धतीने बोलायचं ते मी नक्कीच सांगेन. आणि जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणार आहे सर मराठी वाहिनीकडून अर्थातच बक्षीस. कुठून सुरुवात करायची आधी? इथून का इथून? हा, इथून? इथून का? अरे काय बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कसला कॉन्फिडन्स आहे या ताईंच्या चेहऱ्यावर. कशाला बोललीस तू इथून? तिथून बोलायचं होतं ना. चला तर मी इथून सुरुवात करूया. ताई, तुमचं नाव सांगा. पूर्वा उमेश शिर्के. पूर्वा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 14 वर्ष झाले. आणि माहेर कुठलं? धुळे. धुळे. सासर? सासर यावल. आणि किती वर्ष झाले? 14 वर्ष झालेली आहे वनवासाला. हा, लग्नाला वनवासाला बोललेत. लग्नाला त्यांना वाटलं आम्ही ऐकलं नाही. हा, भाऊजी आहेत ते, भाऊजी बघणार आहेत हे. हा, 14 वर्ष वनवास आपल्या लग्नाला झालेले आहेत. हा, 14 वर्ष. काय प्रगती? भरपूर आहे. काय भरपूर? आम्हाला सांगा तर. भरपूर. एक मुलगी एक मुलगा. प्रगती काय तर एक मुलगी एक मुलगा. बरं, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. वाक्य असं आहे, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. हे वाक्य आहे. ओके, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही एखादा प्रचंड दारू पिणारा माणूस कसा बोलेल तसं बोलायचं. हा, दारू प्यालेला माणूस. रेडी? 1 2 3. हा. सांगे चांगली. सांगलीची वांगी चांगली. सांगे चांगली नाही वागली. काय सांगते? अजून एकदा. once more. अरे, सांगलीची वांगी चांगली. सांगे कुठे? सांगे असेल पुढे. असेल तिथे. बोलव तिला इथं. हा, इथं बोलव तिला. चांगली नाही वागली. जाऊ दे. कुठं? सांगलीला संगी. सांगलीला संगे. हा, ताई, तुमचं नाव सांगा. वसुंधरा अश्विन पाटील. वसुंधरा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? आमची डेंटल लॅब आहे. डेंटल, दात पडतात. मॅन्युफॅक्चरिंग. अच्छा, पडलेले आम्ही बसवतो. अच्छा. हा, पडलेले तुम्ही बसवता. व्हेरी गुड, क्या बात आहे. तर आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही कंबर हलवत हलवत बोलायचे. हा, सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. आणि हे असं. हा, आणि मग असं बोलायचं. हा, रेडी? 1 2 3. हा. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. नाही, गायचं नाही आपल्याला. गायचं नाही. हे ना, कंबर हलवली की लगेच गाणं पण येतं. हा, 1 2 3. हा. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. कंबर इथे. सांगलीची वांगी चांगली. हा, कंबर. हा, वन्स मोर, एकदा एक शेवटचा चान्स. रेडी? 1 2 3. हा. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. उर्मिला प्रदीप चव्हाण. उर्मिला ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 38 वर्ष. 38 वर्ष. हो हो. भाऊजी काय करतात? ते ग्रामसेवक होते, रिटायर झाले. आता रिटायर्ड झालेले आहेत. आणि माहेर कुठलं? पाचोऱ्या तालुक्यात छोटंसं गाव आहे, वरसाडे म्हणून. अच्छा. आणि सासर? सासर बडगाव तालुक्यात निंबोरा. अच्छा, निंबोरा. ताई, आता हे जे वाक्य आहे, हे वाक्य गात गात बोलायचं. रेडी? हा. सांगलीची वांगे चांगली पण संगी चांगली नाही वागली. सांगली
चांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. क्या बात आहे. हो हो. हा, ताई तुमचं नाव सांगा. सीमा विजय पाटील. सीमाताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष झालेली आहेत. बरं, माहेर कुठलं तुमचं? पाचोरा. पाचोरा. आणि सासर? पाचोरा. सासर पण पाचोरा, माहेर पण पाचोरा. लव्ह मॅरेज नाहीये. हरकत नाही ताई. हे जे वाक्य आहे, हे वाक्य तुम्ही रागात बोलायचं. समोर भाऊजी उभे आहेत. हा. सांगलीची वांगी चांगली पण ही संगी नाही चांगली. संगीत चांगली नाही वागली. हा, पुन्हा एकदा रागात. रागात. सांगलीची वांगी चांगली हा पण ही संगी चांगली नाही वागली. हा, अजून राग द्या, राग. हा आ, हा हा आ, हा. आ. हे एवढंच करायचंय आपण. हा 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 हा. हेरगुड एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ते तुमचं नाव सांगा. अश्विनी निलेश पाटील. अश्विनी ताई, किती वर्ष आहेत लग्नाला? 4 वर्ष. 4 वर्ष झालेली आहेत. 4 वर्ष झालेली. काय मग लव्ह मॅरेज है ना, है की नाही? आलेत भाऊजी. कुठे आहेत? नमस्कार भाऊजी. 4 वर्ष झालेले आहेत. तर आता हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य एक 4 वर्षाची मुलगी कशी बोलते ना तसं बोलून दाखवायचं. अगं हा सांगलीची वांगी चांगली हा. पण संगीत चांगली. संगी चांगली नाही वागली. हा, ही 4 वर्षाची मुलगी आहे. हा, मला 80 वर्षाची म्हातारी वाटली. 4 वर्षाची मुलगी. हा, 4 वर्षाची. सांगलीची वांगी चांगली हा. पण संगी चांगली नाही वागली. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. हर्षदा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 1.5 वर्ष. आणि माहेर कुठलं? अमळनेर. अब्मणनेर. आणि सासर? निंबोरा फडगाव तालुका. निंबोरा बडगाव तालुका. आणि 1.5 वर्ष झालेत लग्नाला. ओके. आणि मला असं कळलेलं आहे. 1 मिनिट. काय? हा, अच्छा, ही सासू आहे तुमची? हो. है ना? बघा, आहे की नाही? क्या बात आहे. सासू आणि सुना समोरासमोर आहेत. हो हो, टफ फाईट आहे म्हणजे. हा, आता लाजत लाजत हे वाक्य बोलायचंय. लाजत लाजत. मी जसं लाजून दाखवतो तसं राहाल तुम्ही. हा, नक्की बघा. फायनल मी सगळ्यांना दाखवतोय नेहमी. अहो ऐका ना. हा हा. सांगलीची वांगी चांगली पण संगी चांगली नाही वागली. असं लाजत लाजत बोलायचं. हा, होऊन जाऊ दे पटकन. अहो. हा, 3 फार महत्वाचे. हा अहो. हा. हा, लवकर. हरकत आहे. हा, होऊन जाऊ दे पटकन. सांगीची वांगी खूप चांगली पण संगी चांगली नाही वागली. व्हेरी गुड. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत कोण बरं? त्यांच्या सासूबाई. क्या बात आहे. त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत. एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन. या इथंच आहे तुम्ही. या इथंच आहे. इथं या तुम्ही. या इथं कुठं या ना. हा, ह्याच्यातच घेऊ म्हणतात. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. त्या आठवणीमध्ये जाताना काही तायांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे, हास्य आहे. आणि काही ताया आहेत की त्यांना काही त्यांच्या आठवणी अगदी दुःखद म्हणा किंवा काही अशा गंभीर वाटणाऱ्या अशा आठवणी सुद्धा आहेत त्या त्यांना इथे व्यक्त करायच्या आहेत. तर त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. चित्रा नामदेव शिंगाणे. ताई माहेर कुठलं तुमचं? माहेर धाळनेर. लता दिदी, लता मंगेशकर. अच्छा, तिथलं माहेर माझं. तिथलं माहेर आहे तुमचं. आणि सासर? सासर अंमळनेर. अच्छा, अंमळनेर. काय माहेरची आठवण तुम्ही सांगाल? माहेरची आठवणी म्हणजे लहानपणापासून आनंदित राहतो माणूस. अच्छा. पण पुढे दुःख बी असतं, बरोबर, सुख बी असतं. सगळं हे करून पुढे निघावं लागतं. मी खूप लाडाची होती, सगळ्यात लहान होती. भाऊ मला खांद्यावर घेऊन शाळेत घेऊन जायचे. शाळा शिकली. एका दिवशी एका पोरीने असं खाली बसवायचे, पाठी टोचायची, रोज रोज टोचायचे. तिचं आहे समजून घेतलं. एका दिवशी तिची पाठी धरली, तिच्या डोक्यातच टाकून दिली.
डोक्यातच घातली हो पाटी. मग मी 2 विषय संपवून महिने टाकला. विषय संपला म्हणजे 2 महिने शाळेत जायचे हा माझे भाऊ मला न्यायचे आजू घरी येऊन जायचे माझे दोन्ही काका मास्तर होते शाळेत अच्छा. हो पण मग ते पाटी जेव्हा डोक्यात घातली तेव्हा घातली तर मग मग डोकं फुटलं त्या पोरीचं हो का मग रोज रोजच्या कटकटी एकच दिवशी मिटवायचे एकाच दिवशी मिटवायची. हा. हा पण मग तिचे आई बाबा वगैरे आले नाहीत भांडायला? नाही कोणाचे माझे काका होते ना काका होते. 2 काका मास्तर होते हा, हा, शाळेत हा. ताई क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. नलिनी बापूराव देसले. नलिनी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 26 वर्ष. माहेर कुठलं? खाजोळा कसगाव जवळ. हा अच्छा. हा हा मला वाटलं खाजोळ्या. हा. आणि सासर कुठलं? गिरड. सासर गिरळ. माहेर खाजोळ्या, सासर गिरळ. मग खाजोळ्याला जाणं होतं? मग होतं ना. हा होतं. होतं जाणं होतं. आई आहे ना तिथे. आई आहे तिथे. हो, आई क्या आहे. बात आहे. काय माहेरची आठवण सांगशील तू ताई? काही नाही आम्ही मैत्रिणी होतो 5-6 मैत्रिणी होतो आम्ही शाळेत जायचो. शाळेत जातो आधी खाजोळ्यालाच जायचो. नंतर आम्हाला नेरीला जायचं होतं. हा 8वी पासून नेरीला जायचं होतं. कुठे जायचं होतं? नेरी नेरी वडगाव. नेरी वडगाव गाव. अच्छा. गावाचं हा नाव हा हा म्हणजे तिथून 3 किलोमीटर आहे. अच्छा. खाजोळ्याहून 3 किलोमीटर खाजोळ्यावरून. हा आहे. आम्ही सगळ्या 5-6 मैत्रिणी हे केलं तर आपण आता सायकल शिकू. हा मग ती सायकल येते ना छोटी सायकल छोट्या सायकली. तेव्हा 50 पैशांमध्ये ती छोटी सायकल हो, 1 हो, तास मिळायची. हो, माहिती आहे. हा सायकलीवर जायचं मग सायकल खेळायला लागलो सायकल खेळायला लागलो एकीने एक आली की दुसरीने मागे ओढायची हा दुसरीने घेतली की दुसरीने मागे ओढायची मग पळून जायचो असं गमती जमती करायचो. मग पडलं की हातापायाला लागलं मग सायकल शिकलोच नाही आम्ही गेलोच नाही. मग शिकलोच नाही तुम्ही? नाही हातापायाला लागून गेलं आणि मग घरचे आई वडील रागवायचे. अच्छा. सायकल थोड्या 5 मैत्रिणी गेल्या नुसत्या आणि काय हा, शिकल्याच नाही, नाही. शिकलोच एक नाही. बसली की लगेच दुसरी मागे ओढायची. मग आता येते सायकल का अजूनही येत नाही आता येत नाही शिकलोच नाही मग गेलो शिकलोच नाही. क्या बात आहे. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ह्या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करूया. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. कंपल्सरी सगळ्या ताईंनी नाचायचे. हा सगळ्या ताईंनी. जी ताई नाचणार नाही ती बाद. आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस आणि जी अंतिम विजेती ताई असेल तिला अर्थातच बक्षीस आहे. चला तर मग सुरू करूया. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. नंबर मागणं थेट क्या बात आहे. पटकन बसून घ्या. हा व्हेरी गुड. म्युझिक थांबलेलं आहे. ये बात. हा येईल लवकर मागचे जाईल पुढे. हा तिथे एक पुढे आहे लवकर. आई बघा. हा इथे मावशी लवकर. ताई लवकर तिथं लवकर. ताई या साईडला. ताई इथं नाही. 5 खुर्च्यांमध्ये आहेत. 5 खुर्च्यांमध्ये आहेत आणि ताई आहेत 10. टाय आहेत 10. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. बघा कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा मस्त. नाही एवढं काही नाही तुम्ही होता मला बोलायला. कट्टी. ठीक आहे काय भाऊजी. मग म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. पटकन. हा लवकर. हा इथं मागं कुठं चाललंय. तिथं पुढे जायचंय. हा लवकर.
हा लवकर लवकर एक 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 ताई 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 ह्या साईडला लवकर एक 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 इथं नाहीये आता एकच खुर्ची मध्ये आहे. हा लवकर 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 हा मस्त. आणि ताया आहेत 5 आणि ताया आहेत 5. हे 5 5 5 हा हा बघूया कुठली ताई पटकवते खुरच. बघूया कुठली ताई पटकवते खुरची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज माईक हा बरोबर आहे हा आई आई प्लीज हाय म्युझिक प्लीज. एवढं ते हा यांची सण एवढीच वाजते हा. चला म्युझिक प्लीज. मुझको बना ले तेरी कारवारिन राजा तू बन जा मेरा दादला हाय मुझको बना ले तेरी कारवारिन राजा तू बन जा मेरा दादला हो राजा तू बन जा मेरा दादला. मायना माझा नाद मान्याचा मायना माझा नाद मान्याचा उचीला हंदान गेली मान्याला उचीला हंदान गेली मान्याला. आसानी से ना मैं पास आऊंगी थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी. हा 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 पटकन पटकन हा व्हेरी गुड क्या बात है. हा लवकर 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 हा व्हेरी गुड क्या बात है. अभिनंदन ये बात अभिनंदन ताई खूप खूप अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही ताईंसाठी. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला मिळतंय बक्षीस. आणि आता आपण सुरू करणार आहोत आपला हा चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग. आणि ह्या भागामध्ये आपण अर्थातच अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुरावलेलं नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज सुद्धा आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे कशामुळे आहे हे आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे या. ताई तुमचं नाव सांगा. पूजा श्रीकांत गाठे. पूजा ताई कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष? 5-6 वर्ष झाले माझ्या आत्यासोबत आहे. सख्खी आत्या. सख्खी आत्या. 5-6 वर्ष झाली. हा. आणि मग 5-6 वर्षापूर्वी आत्याबरोबर कसं तुमचं नातं होतं? एकदम चांगली बॉन्डिंग होती. माझे आई बाबा एकदम छान राहायचे. सर्व आम्ही एकत्र चांगलं राहतो. पण काही कारणास्तव मतभेद झाले त्यामुळे ते बोलत नाही. माझ्या लग्नात पण नाही ती आली. पत्रिका देऊन पण नाही आली. पण मग तुम्ही या 5-6 वर्षात तुम्ही त्यांना फोन करून कधी हे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केलात? हो माझ्या काकूच्या मुली म्हणजे बहिणीच्या लग्नात आली होती. मी विचारलं पण त्या म्हणत की आम्हाला पत्रिकाच दिली. माझ्यासोबत कोणी बोललंच नाही लग्नात की ये म्हणून. त्यामुळे मी आलीच नाही म्हणत. पण त्यांच्या मुलाला माहिती आहे की आम्ही पत्रिका पाठवली होती. बोललो पण त्यांनी दादानं का आवर नाही सांगितलं काही माहितीच नाही. त्यामुळे मी तिची माफी मागते. माझ्या वडिलांकडून माझ्या आईबाबाकडून मी माफी मागते या कार्यक्रमाच्या माध्यमातून की आत्या काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही लहान आहे तू मोठी आहे. माझे बाबा लहान आहे त्यांच्यापेक्षा. तर एक लहान भाऊ म्हणून त्याला एक चापट मार पण बोला नको ठेवू. बस एवढंच म्हणायचं आहे. ताई तुमचा हा निरोप तुमच्या आत्यापर्यंत नक्कीच पोहोचेल किंवा आपल्या ह्या मालिकेचा हा भाग जेव्हा ते बघतील तेव्हा त्यांना सुद्धा कदाचित काही गोष्टी समजून येतील. आणि मला असं वाटतं की गैरसमज आपल्याच माणसांमधून होत असतात. चुका आपल्याच माणसांकडून होत असतात. तर मोठ्या मनाने त्या माफ पण करायच्या असतात. तर आता मी सुद्धा तुम्हाला मी सांगतो की ताईंनी उलट स्वतःहून माफी मागते. कारण त्यांना नात्याची किंमत आहे. त्यांना तुमची किंमत आहे आणि एक आदर सुद्धा आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करा. ताईंना भेटायला या आणि पुन्हा हा जो अबोला आहे तो दूर करा. आणि पहिल्यासारखं हे नातं अगदी पहिल्यासारखं घट्ट त्या नक्कीच करतील. त्यामुळे तू अजिबात ताई काळजी करू नकोस. पण ताई आज तुझे तू हक्काने आली आहेस. हक्काने अगदी मनातले व्यक्तही झालीस या भावाकडे. हा तर हा भाऊ तुला असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे. आणि त्यासाठी ताईंची ओटी आज त्यांच्या सासूबाईच भरणार आहेत. आणि त्यासाठी मी सासूबाईने इथे विनंती करतो की सासूबाई तुम्ही इथे या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला
पित्याच्या ओढीनं लागे पगार त्या तुम्ही सगळ्या इथे आलेल्या आहेत, खरंच खूप छान वाटतं. आणि नेहमीच कधी ताई आपले माहेरी आली की या भावाला नेहमीच आनंद होत असतो, पण जेव्हा ती जात असते ना तेव्हा असं वाटत असतं की यार नको ना जाऊ, अजून काही दिवस थांब ना. पण मला माहिती आहे की तुमच्या सुद्धा जबाबदाऱ्या असतात, पण आजच्या भागापुरता आपल्याला इथे थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिडींच्या हक्काचा.